मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना विठ्ठल। हात पाय ही चंदन पैसा नाही हीन कोणी अंग। चंदनाचे हात पाय ही चंदन पैसा नाही हीन कोणी अंग। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे। अभंग तीन चरणाचा आहे आणि सज्जन संत कसे असतात याचं दिग्दर्शन करणारा आहे। अवघ्या 3 चरणाचा अभंग आहे की ज्याला ध्रुपदही नाही। तसं पाहू जाता एवढा लहान अभंग तुम्हाला अभंग गाथेत सापडणार नाही, संत वाङ्मयात सापडणार नाही, एक धार्मिक लोटांना सोडला तर। पण याच्यापेक्षा लहान अभंग जर म्हणायचा झाला तर तो नामदेवाचा एकमेव अभंग आहे। घालीन लोटांवर वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे। प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन भावी ओवाळीन म्हणे नामा। यानंतर एक चरणाचा अभंग नाही, 3 चरणाचा अभंग आहे। संतांची एक खासियत आहे की साधू संत थोडं बोलतात पण कामाचं बोलतात आणि सामान्य माणसं गाडीवर बोलतात पण बिनकामाचंच बोलतात। अनंत वाचाळ त्या पैसा दयाळ पावे हरी। ज्ञानोबा बोलतात ना हरिपाठात। पुण्यसलीला इंद्रायणी नदीच्या तीरावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अखंड वास्तव्यानं पुनीत झालेल्या या अलंकापुरी क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाचे एक महान सत्पुरुष असे प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज यांचा हा पुण्यस्मरण सोहळा चालू आहे। सुवर्ण महोत्सव संपन्न करून या उत्सवाची वाटचाल अमृत महोत्सवाकडे चालू आहे। असा हा महोत्सव आहे। आळंदीमध्ये जे काही थोडे उत्सव आहेत की ज्याची लोक आतुरतेने वाट पाहतात त्यातील हा एक उत्सव आहे की ज्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे नियोजन केलं जातं। आजची सेवा माझ्याकडे माझ्या पूर्वसंचितानं आली। अभंग अतिशय छोटा आहे पण त्याचा मतितार्थ खूप मोठा आहे। संतांच्या मुखातले शब्द थोडे जरी असले तरी ते अर्थभरित असतात
त्यामधनं अनेक प्रकारचे अर्थ निर्माण होऊ शकतात. तर प्राप्त वेळ मला जेवढं काही चांगलं सांगता येईल तेवढा सांगण्याचा मी प्रयास करणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगामध्ये जेवढे संत झाले तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. ही महाराष्ट्राची सर्वात मोठी खासियत आहे. पण एवढे संत होऊन देखील ते कळालेच असं नाही. संत लक्षणांचा विचार केला तर संतांचं जीवन कळत नाही असं एक लक्षण त्याच्यात जमा करावं लागेल. ज्यावेळेस मी उत्तराखंडात गेलो, उत्तर भारतात, तर गुरुजींनी उत्तर भारतात असं पाहिलं की प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये असे फलक लावलेले आहेत उत्तरांची सरकारने, आणि त्याच्यावर असं लिहिलंय, देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है. पण रामकृष्णाचे अवतार झाले ते सगळे उत्तर भारतात झाले देवादिकांचे. तर उत्तराखंड ही देवभूमी आहे. मला असं नेहमी वाटत आलंय, आणि आमचे मित्र युवा कीर्तनकार असणाऱ्या पुरुषोत्तम दादांनाही मी सांगणार आहे की आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तीर्थक्षेत्रावर फलक लावले पाहिजेत. जसं त्यांनी लावले की देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है, तसं आम्ही सुद्धा लिहिलं पाहिजे, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांपासून ते संत श्रेष्ठ निळोबारायांपर्यंत आणि निळोबारायांपासून ते सद्गुरू जोग महाराजांपर्यंत ही संतांची परंपरा अशा पद्धतीने प्रवाही आली. त्यांनी अत्यंत चांगला लोकजागर करून सांस्कृतिक मूल्यांचं जतन केलं. त्यापैकी अमृतनाथ स्वामी महाराज हे सुद्धा साक्षात्कारी संत होते. त्यांचा हा पुण्य महोत्सव आहे. मी आत्ताच आमचे चोपदार असणाऱ्या बाबूरावांना विचारलं की 52वा सप्ताह चालू आहे, तुम्ही इथं किती वर्ष चोपदारी करतात? ते म्हणले लग्नापासून करतोय. म्हणजे असा अर्थ करू नका की इथं चोपदारी केली की लग्न होतं. बाबूराव हे आमच्या परंपरेतले अत्यंत निष्ठावंत पाईक आहेत. ते म्हणजे 50 वर्ष मी इथं चोपदारी केली. मला परम संतोष झाला की अशी सेवानिष्ठ माणसं इथं आहेत. 52 वर्ष हा महोत्सव चालू आहे. त्यामध्ये प्रेममूर्ती असणाऱ्या सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज अर्थात आमचे अत्यंत श्रद्धास्थान असणारे बाबा, त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं. खरं तर मी या सप्ताहामध्ये संमिलित झालो ते 36व्या सप्ताहापासून आज पावेतो. अमृतकुंभ निर्माण झाल्यापासून मी अमृतनाथ मठात आहे, असा हा अनुभव आहे. अमृतकुंभाचं निर्माण झालं आणि तेव्हापासून या मठाचे अत्यंत चांगले निकटवर्ती संबंध राहिले. मी तर जाहीररित्या सांगितलं की आळंदीला आल्यानंतर असा नियम आहे की चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. इथं आल्यानंतर आळंदीचा विधी काय? तर आळंदीला यायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं, ज्ञानोबराचं दर्शन घ्यायचं आणि साधू संतांशी सुखसंवाद करायचा. माझ्या पूर्वकालामध्ये माझ्या पूर्व प्राक्तनानं मला तो योग अत्यंत चांगला आला की माझं सगळं बालपण वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू आणि माझ्या कीर्तन परंपरेचे आदर्शभूत असे शिक्षक ज्यांनी माझ्यावर अत्यंत चांगले संस्कार केले ते होते वारकरी संप्रदाय भूषण परमश्रद्धेय सदानंद गुरुजी. त्या गुरुजींनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले.
त्यांच्या निर्वाणानंतर माझ्या 14 वर्षापूर्वी माझ्या मनात हा विचार यायचा की आज गुरुजी गेले, असं तोंड भरून बोलायला कोणतं साधुत्व असेल, पण माऊलीनेच ती माझी सोय करून ठेवली की मला बाबा मिळाले आणि माझी ती सोय झाली. आळंदीला आल्यानंतर बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधी गेलो नाही. असा हा एक अनुबंध या घराण्याशी, त्यातून हे संकीर्तन आहे. वस्तुत सेवेच्या अभंगाकडे मी प्रवृत्त होतो. माझ्याकडे लक्ष द्या. मी अशाच संवाद साधत होतो की संत कळतातच असं नाही. जरा बोलू काय, कारण जिकडे बघतो तिकडे सर्व ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, अभ्यासकांचा वर्ग खूप आहे. संत कळणं ही लांबची गोष्ट आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांना माझ्याकडे लक्ष द्या. संत कळणं लांबची गोष्ट आहे. शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर संत कधी कळायचं? शेजारी बसलेली व्यक्ती कळत नाही. अंतर्निष्ठांच्या पुन्हा अंतर्निष्ठ पाहण्याची द्यावा का न द्यावा हा थोडा मी द्विधा मनस्थितीत होतो. राव माझ्याकडे बघताय, नाही सांगत, जाऊ दे. अभंग खूप पडलाय मोठा. बरं सांगतोच, सांग. मलाही खोलतो. हे घरातलं कीर्तन आहे. बरं नको, जाऊ दे गुरुजी. बरं जाऊ दे, उत्कंठा ताणत नाही, सांगतोच आता. विद्यार्थी वर्ग पण खूप मोठा आहे. ही घडलेली घटना आहे. जवळपास 70 वर्षापूर्वीची घटना आहे. अण्णा लंडनला जाणार विमान लागलं होतं, सांताक्रूज विमानतळावर. आणि त्या विमानामध्ये तेव्हाचा प्रथित यश आणि आत्ताचाही हिंदी सिनेमातला सिनेनट दिलीप कुमार बसला होता. म्हणून मी जरा बिचकत होतो, सांगावं का न सांगावं. पण मी काय असं नाकबूल होत नाही की महाराज होण्यापूर्वी मी सिनेमा पाहिले. महाविद्यालय शिक्षण घेताना सिनेमा पाहिलाय, नाटकही पाहिलंय. आता काही प्रश्न तर प्रत्येक घराचा सिनेमा झालाय. 100 चॅनल जे ओसंडूनच वाहत आहेत. इच्छा नसली तरी त्या हॉलमध्ये बसल्यानंतर बघावं लागतं. मग जशी झाली की तो सिने कलावंत बसला होता. विमान निघायला अजून वेळ होता. तेवढ्यामध्ये वयस्कर माणूस येऊन त्या दिलीप कुमारच्या शेजारी बसला. सलवार कुर्ता, जाकीट, डोक्यात टोपी, बुलगानी दाढी, बारीक काड्याचा चष्मा. तो वयस्कर माणूस आला आणि हातामध्ये पुस्तक घेऊन वाचत बसला. मानसशास्त्रामध्ये असा एक नियम आहे. मानसशास्त्र असं बोलतं, एखादी प्रतिष्ठित व्यक्ती समाजात आली गर्दीमध्ये आणि तिची विचारपूस नाही झाली की तो त्याला अपमान वाटतो. कारण एक इगो असतो प्रत्येकाच्या मनात, अस्मिता असते की मी गेल्यानंतर लोकांनी बाजूला सरकलं पाहिजे, माझी वास्तुपुस्त केली पाहिजे. आता दिलीप कुमारला असं वाटलं की या ग्रस्ताने मला विचारायला पाहिजे, अरे दिलीप साहब आप और मेरे बाजू में, बड़ी खुशी की बात है. पण तो म्हातारा होता ना, तो धिम्म बसला होता. त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. माणसाचा इगो त्याला स्वस्त बसू देत नाही. शेवटी त्याने विचार केला की आपणच त्याला विचारावं. पण दिलीप कुमारने त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं, जनाब आपने मुझे पहचाना नहीं? त्याच्याकडे ढुंकून न बघता, पुस्तकातलं तोंड न काढता तो म्हातारा म्हणाला, बिलकुल नाही.
आणि त्या दिवशी त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्याला कळालं की भारतात मला न ओळखणारे लोक सुद्धा आहेत. तोपर्यंत त्याला वाटत होतं की सगळेच लोक मला ओळखतात. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर त्याला असं वाटलं की समजूत मनाची घालत म्हणाला हे कसं ओळखेल, तो वयस्कर आहे, सिनेमा बघितला असेल तर मी कळेल, सिनेमात बघितला नसेल तर मला कसं ओळखेल, निदान आपण तरी सांगाल मी कोण आहे. म्हणून दिलीप कुमारने त्या म्हाताऱ्या माणसाला सांगितलं, जनाब आपने मुझे पहचाना नहीं लेकिन सुनिए इस भारत की फिल्म इंडस्ट्री का सबसे बड़ा एक्टर मैं दिलीप कुमार हूं. अंगावर झोळ पडल्यावर कसं झटकतो माणूस, तुझं त्या म्हाताऱ्याने झटकून टाकलं म्हणला हो गे. मैंने पूछा है आपको कौन है आप. मग मात्र दिलीप कुमारला कसं झालं, म्हणला आता ओळख देऊनही तो जुमानत नाही. पुन्हा त्याच्या मनात आलं की त्याला विचारायला पाहिजे, कारण तो सुद्धा विमानात बसलाय. ही काय राजगुरुनगर जनता गाडी नाही की कोणी पण बसावं. विमानात बसला म्हणजे तो पण कोणीतरी मोठा आहे. म्हणून आदबीने त्याला नमस्कार करत दिलीप कुमारला विचारलं, जनाब आपकी पहचान. तेव्हा बारीक काड्याच्या चष्मातून डोकावत तो म्हातारा म्हणाला त्याच्याकडे पाहत, मुझे जमशेदजी टाटा कहते हैं, देशपांडे समजला. माझा मुद्दा चाललाय, शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर संत कधी कळणार आहे. ज्ञानोबा आहे तुकोबरायची उंची कळण्यासाठी तेवढे उंच व्हावं लागेल, त्यावेळेस ते कळतील. गुरुजी असं म्हणत असत, इकडे लक्ष द्या. ज्ञानोबा तुकोबरायने जो उपदेश केला तो हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावरनं केला आणि आम्ही ऐकतोय ती खंडाळ्याच्या दरीतून ऐकतोय. एवढा गोंधळ झालाय. उंची येणार कधी, संत करणं अवघड आहे. आणखीन एक मुद्दा मी मांडणार आहे की जगाच्या पाठीवर प्रज्ञावंताचा पंथ कोणता असेल तर एकमेव वारकरी पंथ आहे. असं वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. जगामध्ये बहुविध पंथ आहेत, अगदी एकापेक्षा एक श्रेष्ठतम पंथ आहेत, पण शहाण्या लोकांचा पंथ आज अध्यात्माचा कालखंड अत्यंत प्रदूषित आहे. मी जबाबदारीपूर्वक बोलतोय. कदाचित वारकरी संप्रदायाचा अभिनिवेश म्हणून म्हणा चालेल, पण दररोज नवनवीन पंथ उदयाला येत आहेत आणि त्या पंथाचे स्वयंघोषित संत उदयाला येत आहेत. असा आध्यात्मिक जीवनाचा प्रदूषित कालखंड आहे. पण सांप्रदायिक लोकांनी त्याची चिंता करण्याचं कारण नाही. आणि तुम्हाला सांगतो, जे नवीन पंथ उदयाला आले तिकडे गर्दी पण जास्त आहे आपल्या तुलनेत. मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही. तिकडे गर्दी पण जास्त आहे, आलोट गर्दी आहे. ती गर्दी का आहे याचं पण मी अभ्यासपूर्ण गणित मांडलं. आपल्याकडे गर्दी कमी तिकडे जास्त का, तरच मला त्याची उत्तरं सापडली की खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. हे त्याचं उत्तर आहे. कोणतेच नियम नसतील तर गर्दी होणारच आहे. खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. कधी कधी मला असं पण वाटतं की आपण पण रविवारची सवलत द्यावी. पण माझ्या प्रिय वारकरी बांधवांनो, सवलत आम्ही कदापि देऊ शकत नाही. कारण आमची वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली ठरलेली आहे. जेणे विठ्ठल मात्र घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी. जरा बोलू का, अनेक कीर्तनकार इथे उपलब्ध आहेत आज. जेणे पथ्य सांभाळावी तेनेच विठ्ठल मात्रा घ्यावी. याचा अन्वय असा लागेल,
जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी म्हणण्यापेक्षा जेणे पथ्ये सांभाळावी तेणेच विठ्ठल मात्रा घ्यावी. नाहीतरी सोडे असावे संसारी फजिती सहन करू नये. जरा बोलू काय, माझा तो प्रांत नाहीये, पण राजकारणातली आचारसंहिता निवडणुका लागल्या की सुरू होते आणि निकाल लागला की आचारसंहिता संपून जाते. होय की नाही? नुकत्याच संपून गेल्या निवडणुका. राजकारणातली आचारसंहिता निवडणूक लागली की सुरू होते, निकाल लागले की संपून जाते. पण मायबाप श्रोत्यानो, वारकरी संप्रदायाची आचारसंहिता गळ्यात तुळशीची माळ घातली की सुरू होते आणि मरेपर्यंत सांभाळावे लागते. हा एकमेव पंथ असा वारकरी संप्रदाय त्याचा फार विचार करण्याचं कारण नाही, कारण मी स्वतः त्याचे अनुभव घेतले. आम्ही सर्वांनी मिळून स्वामी स्वरूपानंदांच्या चरण सानिध्यात पारायण केलं ज्ञानेश्वरीचं पावसला. आणि एके दिवशी आम्ही त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दुर्गम खेड्यात गेलो होतो. माझं मन निहरून गेलं की त्या दुर्गम खेड्यामध्ये किर्ण झाडीमध्ये संध्याकाळच्या 4च्या समयाला आम्ही जात असताना मला जो आनंद झाला की माईकवरनं स्पीकरवरनं करण्यामधनं मंजूळ मंजूळ असे स्वर येत होते. त्या दुर्गम खेड्यामध्ये भजन चाललं होतं. थोडं ऐका, भजन चाललं होतं आणि त्या भजनाचे स्वर कानावर येत होते आणि कोणीतरी एक गवई अत्यंत मधुर आवाजामध्ये रूप पाहता लोचन हा अभंग म्हणत होता. मी गाडीतून उतरून 10 मिनिटं ते भजन ऐकलं आणि आनंदानं निवडून मी गाडीत बसलो आणि निश्चिंत झालो. निश्चिंततेचं एकच कारण होतं की कितीही पंथ महाराष्ट्रात आले तरी सुद्धा सह्याद्रीच्या दऱ्याखोरामध्ये रूप पाहता लोचनेच म्हटलं जाईल. हा वारकरी संतांनी केलेली सम्यक क्रांती मानावं लागेल. असा हा साधू संतांचा आपला महाराष्ट्र. या वारकरी संप्रदायाने कोणालाही संतत्व बहाल केलं नाही. इथे माझा मुद्दा आहे, इकडे लक्ष द्या. ते कुणालाही संतत्व बहाल करायला तयार नाही. वारकरी संप्रदायाची संतत्वाची लक्षणं खूप मोठी आहेत. 12वा अध्याय आपण वाचून बघा. त्या 12व्या अध्यायात स्वयं भगवंतांनी सारी संतांची लक्षणं मांडलीत आणि प्रत्येक श्लोकाच्या खाली योमद्भक्त समीप्रिय, योमद्भक्त समीप्रिय अशा स्वरूपाचं पालुपद केलेलं आहे. मग हे संत कसे असतात, त्याची लक्षणं करावी लागतील, त्याची ओळख कशी करता येईल, हा प्रश्न समोर आहे. असा वेळेस प्रश्न येतो त्यावेळेला तुकाराम महाराज अत्यंत चांगल्या उपमांच्या आधारानं संत मायबापांची ओळख सांगतात. हा जो अभंग पाहिला आपण तर याच्यामध्ये एकूण 4 उपमा आलेल्या आहेत संतांकरता. त्या 4 उपमांच्या माध्यमातून तुकोबरायांनी संत कसे असतात, सज्जन कसे असतात याचं दिग्दर्शन केलंय. पैकी या 4 पैकी 2 उपमा अभंगाच्या पहिल्या चरणात की अशीच चाली म्हटलं पाहिजे की ध्रुपदाची अडचण येणार नाही. बाबा बसलेत समोर. संत कसे असतात याकरता पहिली जी उपमा वापरली तुकोबरायांनी ती चंदनाची वापरली. हा एक अभ्यास आहे. वेळ मिळाला तर मी शेवटी सांगणार आहे. तुर्तास अभंगाकडे लक्ष देतो. पहिली उपमा चंदनाची आहे. संत कसे असतात ती उपमा चंदनाची दिली, अनेक ठिकाणी दिली आहे. मी सगळी प्रमाण आता म्हणू शकत नाही. थोडासा सडी परशाचा प्रादुर्भाव मला आहे. व्याकरणामध्ये असा एक नियम आहे, सगळे विद्यार्थी जाणू नये, त्यांना शिकवतात. व्याकरणात असा एक नियम आहे, ज्यावेळेस उपमा अलंकार होतो ना, उपमा अलंकार ज्यावेळेस होतो त्यावेळेला उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साम्य असावं लागतं. थोडं इकडे लक्ष द्या. या 4ही चरणाचा, 4ही दृष्टांताचा विचार करताना ते गरजेचं आहे. उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साम्य असावं लागतं, साधर्म्य असावं लागतं. त्यावेळेस त्या उपमा शोभतात.
अन्यथा नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आता सीझन जोरात चाललाय. आज तर मोठी तिथी आहे. तुमच्या सदानंद महाराजांना विचारा, ते आत्ताच आले. म्हणजे मी ते म्हटलं की ते लग्न आज मोठी तिथी आहे, ठिकठिकाणी लग्न आहेत. पण लग्नापूर्वी वधू परीक्षा असते. वधू परीक्षा असते. आता जे मांडवा खालून गेले त्यांना माहितीये, जे गेले नाहीत त्यांना बरं वाटतंय. वधू परीक्षा जी असते ना दादा, त्याचा पॅटर्न ठरलेला आहे. मी त्याचा आता मलाही कितीतरी वेळा तसा योग येतो बघण्याचा, म्हणजे इतरांसाठी. असा अनेक गोष्टी विचार करू नका तुम्ही. मला एकूण ते एक बायको आहे. म्हणजे मला माझं जे काही आमच्या वाडवडिलांचं आहे, माझे आजोबा जे होते मैकतराव जगताप, यांना दस्तूर खुद्द माझ्या आजोबांना 3 बायका होत्या. म्हणजे मला 3 आज्या होत्या. नंतरच्या पिढीत ती परंपरा खंडित झाली. आता थांबावं लागेल. तेव्हा ते बघण्याचा जो वधू परीक्षेचा कार्यक्रम असतो का नाही, त्याचं पॅटर्न ठरलेलं आहे उद्धव भाऊ. जे तुमच्या वेळी असंच घडलं असेल ते, की गाडी जाते, त्याच्यात 4 बुजुर्ग असतात, वयस्कर माणसं 4 असतात. इच्छा नसली तरी ते मिळाले लागतात. 4 चांगले तरुण मित्र असतात. आणि तिथं गेल्यानंतर ठरलेला पॅटर्न. बसल्यानंतर बैठकीत ती मुलगी साडी बिडी नेसून येते आणि पोहे घेऊन येते हातात. युगानुयुग मेनू सुद्धा बदलला नाही. पोहेच, कधी इडली सांबार आला नाही. तिची धारणा असेल की पोहे दिल्यानंतर सोन्याचा गाव मिळतो. अशी मुलगी असते की पोहे दिले तर कधीतरी सोन्याचा गाव मिळेल, नाहीतरी एखादा चपला हार तरी मिळेल सोन्याचाच, असं ती हेतून येते. तो मुलगा त्या मुलीकडे बघतो आणि बाकीचे सगळे पोह्याकडे बघतात. चांगले 2-3 प्लेट पोहे खातात आणि बैठक संपली. गाडीत येऊन बसले. इकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न असतो, कशी वाटली मुलगी? आणि मग जो वयस्कर माणूस असतो त्यातला बुजुर्ग, तो लगेच उत्तर देतो, वा, अतिशय सुंदर मुलगी, नाव ठेवायला जागा नाही, नाकी डोळे नीटच आहे. आता ऐका पुढे. तो लगेच बोलून जातो, नाक तर अगदी चाफे कळीसारखं आहे. याला उपमा अलंकार म्हणतात. नाक चाफे कळीसारखं आहे, ही उपमा झाली. आता उपमा जेव्हा दिली जाते, दिली चाफे कळीची, दिली नाकाला, म्हणजे ते नाक चाफ्याच्या कळीसारखं असं सरळ असलं पाहिजे. सोनचाफा असतो ना, त्याची कळी मिटलेली असते, तसं तिचं नाक असलं पाहिजे, तर ती उपमा सिद्ध होते. नाही तर उपमा चाफ्याच्या कळीची आणि नाक बटाट्यासारखं, ती कशी उपमा अलंकार होणार मला सांगा. ती जेव्हा उपमा दिली जाते त्यात साम्य असावं लागतं मंडळी. इथे जी उपमा दिली आहे ती संतांना दिली आणि दिली उपमा ती चंदनाची दिली. इथेच सगळं या अभंगाचं चिंतन करावं लागेल. 4 उपमांचा विचार मी करणार आहे आजच्या कीर्तनात. पहिली उपमा चंदनाची दिली. मग चंदनामध्ये असं काय साम्य आहे संताचं आणि चंदनाचं, त्याचा अभ्यास करावा लागेल. संत आणि चंदन याच्यामध्ये काय साम्य आहे? 2-2 गुण सांगतो. बारकाईने ऐका, कारण उत्तरार्धात तेवढंच विचार करायला लागणार आहे. ते पहिली उपमा चंदनाची, आणि चंदनाचे 2 गुण आहेत. ज्ञानोबारांनी ते लिहिलेत ज्ञानेश्वरीत. 2 गुण आहेत. काय गुण आहेत? चंदन स्वतः झिजतं, सहाणे, आणि झिजून समाजाच्या उपयोगी पडतं. हा चंदनाचा पहिला गुण आहे. ते झिजतं आणि झिजून ते संपतं.
पण समाजाच्या उपयोगी पडतं. हा काय साम्य गुण आहे संतांच्या बरोबर तुकोबाराय वर्णन करतात. देह कष्ट हा पहिला चंदनाचा गुण आहे. देह कष्ट विकी परोपकार्य संत तसेच असतात. ठिकठिकाणी संतांना चंदनाची उपमा आली आहे. ज्ञानेश्वरी वाचा आपण. ज्ञानोबरायांनी एक इतका गोड शब्द वापरलाय 10व्या अध्यायाच्या नमनामध्ये. नमो जगदखिल पालन मंगळमणी निधान सज्जन मन चंदना आराध्य लिंगा. आपल्या सद्गुरू चरणाचं वर्णन करताना त्यांनी अत्यंत चांगली उपमा या 3ऱ्या ओळीत दिली आहे. तुकोबराच्या गाथ्यात तर असं अनेक वेळा आलेलं आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी पैसे तुम्ही जगी संकट. चंदनाचं दुसरं काय साम्य आहे इकडे लक्ष द्या. जे ज्ञानोबायांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्ञानेश्वरी ठेवलंय. सगळे अभ्यासक बसलेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं. चंदनाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. चंदनाच्या शेजारी कोणतंही झाड असेल तर त्या झाडाला हळूहळू चंदनाचा सुगंध यायला प्रारंभ होतो. अर्थात चंदन आपला सुगंध शेजारच्या झाडाला देतं. हे चंदनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. सर्वांनी सुवास परितो उगला. आता इथे जरी आपण वारकरी असलो तरी जवळपास 70-80% लोक कृषक आहेत, शेतकरी आहेत. वारकरी मी सांगणार आहे पुढे. वारकरी संप्रदाय शाळ्यामुळे शेतकरी लोकांचाच आहे अधिकतम. आपल्याकडे एक म्हण आहे. मी अर्धी म्हटली की अर्धी तुम्हाला पाठच आहे. म्हणीमध्ये पण खूप ज्ञान आहे. कधी कधी माझ्या मनात असा विचार येतो की एखाद्याने म्हणीवर जर प्रबंध लिहिला तर त्याला सहज PhD मिळू शकेल. अशा काही काही म्हणी आहेत. मी आता सांगत बसत नाही सगळ्या म्हणी, पण एक म्हण आता सांगतो माझ्या कामापुरती. प्रसिद्ध म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला. बघा तुझे लगेच खिसकट झालीच. आता मी काय सांगायचं कारण, ढवळ्या शेजारी पवळा बांधला. पुढे काय भाऊ, पुढे काय, वाण नाही पण गुण लागला. आता हे आपण आळंदीत बसलोय, शेतकरी आहोत म्हणून सांगायला अडचण काहीच नाही. त्याला माहिती आहे ढवळ्या म्हणजे काय, पावळ्या म्हणजे काय. पण दादरला कीर्तन करताना पंचायत आहे, पण त्याला ढवळ्या पावळ्या माहितीच नाही. नागपूरला, दादरला, आम्ही मुंबईला कीर्तन करतो तेव्हा एखादा श्रोता येतो, महाराज तुम्ही कीर्तन सांगितलं पण तो ढवळ्या नाही कळला, पावळ्या नाही कळला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ढवळ्या पावळ्या ही बैलांची नावं आहेत. बैलाला पण खोडी असतात. जुना बैल असेल आणि बाजारातनं चाकणच्या नवीन बैल आणला आणि त्या जुन्या बैलाच्या शेजारी बांधला की हळूहळू त्या बैलाचा गुण त्याला लागतो. जुन्या, मी 4 पायाच्याच बोलतोय, असे गुण तिकडे लागतात. आता ढवळ्या पवळ्या ही बैलाची जोडी आहे. मी आत्ताच म्हणून आलो की आमचे शेतकरी शाळा नाही शिकले. मग क्षमा करा बरं का, कोणाला दुखवायचा माझा इरादा नाही. पण काय मला माहितीये, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे आजोबा भयंकर नागी होते, प्रतितेर बागायतदार होते. मोठी अशी जोडी होती. म्हणजे अचूक शब्द वापरलाय मी दादा. 6-7 फूट होते, मोठ्या मिशा होत्या, असं ओठ असायचा, काळी टोपी असायची आणि मी लहान असताना अशी करडीची पेंड असायची, बैलाला भरवायची. अशी आमची बैल होती की 2 बैलांच्या मध्ये माणूस उभा राहिला तर दिसत नव्हता, अशी जोडी होती बैलाची. आता मला सांगायला वेळ नाही, बरं ओठात आल्या तर पोटात ठेवतच नाही, जाऊ द्या, कुरकुनच टाकतो.
पंढरपूरला गेलो, मग येताना तिथनं घोंगडे गल्लीतनं आमच्या बैलांना हे आणली, झूल आणली. ऐकण्यासारखं आहे बरं का, सोमनाथ महाराज ऐकण्यासारखं आहे. मी आता शेतकऱ्याचा पोरगा पंढरीच्या वारीला गेलो, आपली बैल आहेत म्हणून ती झूल आणली. त्यावेळेस 100 रुपयाला एक झूल, 200 रुपयाच्या 2 झुली घेऊन आलो. घरी आल्यानंतर वाटलं आजोबा फार बक्षीस देईल, ते आमचं म्हातारं काढलं, एकदम कडक होतं. माझे वडील तो उभे राहत नव्हते वडिलांसमोर. तर म्हणजे हे कशाला आणलं? म्हणलं बाबा आता पोळा जवळ आला, त्या पोळ्याला आपल्या बैलांच्या अंगावर घालायची झूल. नाही म्हणले, झूलबिल घालायची नाही. कशाला आणली? आणि मला काही कळलं, 200 रुपये खर्च केले, बक्षीस मिळायचं तर राहिलंच बाजूला, शिव्याच मिळाल्या. मी म्हटलं बाबा आपल्या बैलांवर का नाही घालायची? मला नंतर आजोबा कळले. माझे आजोबा म्हणाले पोळ्याच्या दिवशी आपण बैलाच्या अंगावर झूल घालायची नाही. मी म्हणलं सगळे लोक घालतात, आपण का घालायची नाहीत? तेव्हा माझे आजोबा म्हणले दुसऱ्याची बैल हाडकुळी आहेत, ती हाडं झाकण्यासाठी झुली घातली जातात, आपली बैल गोटीसारखी ती एवढीच दिली पाहिजे. अशा त्यांचे प्रतिकृष बागायतदार होते ते. अशी बैलांची नावं सुंदर असायची. मला तर जाऊ दे, ते विस्तार करत बसत नाही. ह्या ढवळ्या शेजारी पावला बांधला, वाण पण गुण लागला. इकडे लक्ष द्या. खूप बारकाईनं कीर्तन ऐकलं पाहिजे. कानानं कीर्तन ऐकलं तर काय नवल आहे, डोळ्यानं पण ऐकता आलं पाहिजे. म्हणजे काय? कीर्तन ऐकताना पापणी पण नाही पडली पाहिजे. स्वभाव थोडासा शांत आहे. श्रोते बसलेले असतात ते असं कीर्तन ऐकतात, तिथल्या सतरंजीच्या दोऱ्याच काढत बसतील. निम्म्या अर्ध्या सतरंजीच्या श्रोत्यानेच पाडलं. त्या गंभीराची तिथं कणिक पडली असते, त्या कणकीचा मंदिरच करत बसतील. मंदिर मोडतील, मोदक करतील. आयुष्यभर श्रवण करून काय उपयोग होणार आहे? खूप एकत्रिततेनं कीर्तन ऐकावी लागतात. मी समजून सांगतोय. ज्ञानोबाने किती सुंदर दृष्टांत दिला. चंदनाच्या शेजारी एक लिंबाचं झाड होतं, कडुलिंबाचं. हळूहळू काय झालं, त्या लिंबाला सुगंध यायला लागला. लिंब सुगंधी झाला, वाङ्मय पण गुण लागला. इकडे लक्ष द्या. हे जे आदिवासी लोक असतात जंगलातले, ते फार हुशार असतात. शाळा नसते शिकलेले, हुशार असतात. हुशार कशासाठी? कारण शिकलेल्या लोकांना शेंडी लावायची त्यांना अक्कल असते. ते आदिवासी लोक काय करतात, चंदनाच्या शेजारचं लिंबाचं झाड कापतात. त्याला वास आलेला असतो, त्याचे तुकडे करतात आणि आले पुण्यात विकायला. चंदन घ्या, चंदन. त्या पेठेतल्या माणसाने, मोठे साहेब होते, वरनं हाक मारली, वर या. हे टोपलं घेऊन वर गेला, ते तुकडे दाखवले चंदनाचे. साहेबांनी तुकडा उचलला, बघितला आणि सहज विचारलं, का रे हा ओरिजिनल चंदन आहे का? आता तो हुशार. तो म्हणला, साहेब काय थट्टा करता, वास घेऊन बघा. आता चंदनाची सिद्धता कशात? वासात. त्याला वास आलेलाच होता. ते वास घेता क्षणी साहेब सुद्धा हरकला, म्हणला, येस, प्युअर सँडलवूड. किती रुपयाला देतो तुकडा? म्हणला 200 रुपयाला एक तुकडा आहे. मग असं कर ना, 500चे 3 घेणार. आता त्याला सौदा करायचं काय, त्याला लिंबच द्यायचा आहे. तो 500चे 5 नाही का देणार? ठीक आहे म्हणले, 3 तुकडे दिले, साहेबांनी घेतले. पुढे काय झालं ऐका. ज्ञानोबाने ते टिपलंय. साहेब सकाळी उठले, स्नान केलं आणि गुरुजी त्यांनी सहाणेवर चंदन उघडलं. चंदन उघडला का लिंब उघडला? मग बघत काय बसलाय माझ्याकडे? सहाणेवर तो लिंब उघडला, चंदन म्हणून लिंब उघडला. आपल्या पण कपाळाला लावला आणि देवाच्याही कपाळाला लावला. इतर ज्ञानोबांनी सुंदर ओवी लिहिली. पाहुपा चंदनाचे अंगानिळे, शिवतले लिंब जे होते जवळे, तिही निर्जीव ही देवाचे निगळे बैसणी केली. योग्यता नसताना लिंबाचं लाकूड देवाच्या डोक्यावर जाऊन बसलं. ही क्रांती त्या चंदनानं केली. इकडे लक्ष द्या. नाथ भागवतात नाथरायांनी वर्णन केलंय. पीठाचे काष्ठे सर्वथा
चढली देवब्राह्मणाचे माथा, त्याचा पांग नलगे श्रीमंता, राजे तत्वता वंदिती. ती चंदन डोक्यावर जाऊन बसलं. प्रश्न असा आहे की लिंब कसा दुर्गंधी आहे, लिंबाचं लाकूड कापण्यात त्याला वास कडू येतो, पण अनेक वर्ष सानिध्यात असल्यामुळे चंदनाच्यामुळे त्या लिंबाला सुगंध आला आणि ते देवाच्या डोक्यावर जाऊन बसलं. तसं तुकोबराय उपमा देताना त्याचा आधार घेऊन उपमा देतात. लिंबाचा दुर्गंध घालून त्याला चंदनाने सुगंधी केलं आणि त्याला देवाच्या डोक्यावर बसण्याच्या योग्यतेचं केलं. तद्वत लिंबाकडे जसा दुर्गंध असतो तसा दुर्जनाकडे दुर्गुण असतात. ते दुर्गुण संत घालवतात आणि त्याला सद्गुणाचं प्रदान करून आपल्यासारखं करतात. म्हणून त्याला चंदनाची उपमा दिली. पहिला विचार आहे, लक्षात ठेवा. पहिली उपमा. क्रमशः दुसरी उपमा आली ती परिसाची आली. परिसा नाही हीन कोणी अंग. आता एवढी तमाम गर्दी करून बसला गेट पर्यंत सारे लोक. एखाद्याने हात उंच करून मला सांगायचं, प्रामाणिकपणे स्वामींच्या साक्षीनं आम्ही परिस पाहिलाय, साधा प्रश्न आहे. जो परिस बघेल तो कीर्तनावर कशाला येईल? काय मंडळी, परिस जर बघितला असेल तर तो कशाला कीर्तनाला येईल? मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.